एंडोमेट्रिओसिस म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जसं की एक गादी तयार होते आपल्या गर्भाशयामध्ये, आतल्या बाजूला एक गादी तयार होते आणि ती म्हणजे त्या गर्भाशयाचा आतला लेअरमध्येच ती असणं अपेक्षित आहे. एंडोमेट्रिओसिसमध्ये काय होतं की काही हॉर्मोनल चेंजेस म्हणा किंवा बाकी लाईफस्टाईलचे दुष्परिणाम होऊन हे जे गादी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी बनायला सुरुवात होते. म्हणजे ती कधी कधी ज्या ट्यूब्स आहे, फॅलोपियन ट्यूब्स म्हणतात, तिथे होते किंवा ओव्हरीजमध्ये सुरुवात होते ती गादी बनायला. आता म्हणजे आपलं जे युट्रस आहे त्याला वजायनल ओपनिंग आहे. वजायनल ओपनिंग मधनं ते शेड जेव्हा होणार, म्हणजे ते जेव्हा तो अंतच जी कला आहे किंवा जी गादी आहे ती शेड होणार तर ती बाहेर पडणार. ओव्हरीज मध्ये असं काहीच नाहीये ते बाहेर पडण्यासाठी. मग ते ओव्हरीज मध्ये प्रत्येक महिन्याला ती गादी शेड होते, ते सेल्स त्या शेड होतात आणि ते तिथेच जमा होतात आणि मग त्याला आपण एंडोमेट्रिओसिस म्हणतो. मग त्याला चॉकलेट सिस्ट किंवा ज्या ज्या ऑर्गनमध्ये ते जाईल त्याप्रमाणे त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात.